आणि गायींसाठी मागितलं चुकीचं दिलं त्यांनी. हे चुकीचं आलं का? चुकीचं आलंय. हे तुम्ही मागितलं होतं का? नाही, हे नाही मागितलं ना आपण, फक्त गायींसाठी. तेज ॲग्रो पुणे, गायींसाठी. दाखवा, लेबल दाखवा. जेट एक्स ॲग्रो और प्रायव्हेट लिमिटेड. काय मागितले? कशा गायींसाठी मागितले? गायींसाठी. मग हे पोस्टानं आले का? पोस्टानं. चला आता खोला, बघूया आपण पार्सल मध्ये काय आहे. समक्ष खोलून बघतोय. पोस्टानं पार्सल आले आणि त्यांना खोलायला मदत करून राहिलेत आमचे हे मेडिकलवाले परशुराम भाऊ. जास्त पार्सलची वडाताण नका करू. हे कैची घ्या. पाटील साहेब लय शेवा तुमची. कैची पण घेऊन आले. धरा, तुमच्या कैचीला लय धार आहे हो, कापतही नाही. हा, हे पावड्यावाले आलेत लगेच इथं पाहायला. खूप काही पब्लिक जमले आता. याच्यात काय आहे नेमकं? जे काय असेल ते असेल. आता लाईव्ह दिसेल नाही का? लोकांची शंका होती की याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं दगड चांगल्या प्रकारे दिसतंय, वाटतंय आहे. ओके, तुम्ही जे केलं तेजस कोंबी मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर आहे. तुम्ही जे मागितलं ते आहे का बरोबर? वा वा, मस्त मस्त आहे. प्रोडक्शन नाही, पार्सल मागवायला शेतकरी घाबरतो, कारण काही वेळ दगड येतात नाही का? हे मस्त आलं याच्यात मटेरियल आहे का नाही जे मागितलं ते? आता हे वापरल्यानंतर तरी तर बघू आपण. हां हां, काही म्हणजे दूध आणि फॅट वगैरे वाढत असेल तर यांचा सल्ला घेऊन आपण हे परत मागवूया आपल्याकडे. पण त्यांनी आज पहिल्या दिवशी आपल्याकडं मागवलं आहे त्यांच्या गाईसाठी 1 किलोची एक आहे. आणि हे काय तेजस कॉम्बी याच्यासाठी चालणार नाही. आणि गायींसाठी मागितलं चुकीचं दिलं त्यांनी. हे चुकीचं आलं का? चुकीचं आलंय. हे तुम्ही मागितलं होतं का? नाही, हे नाही मागितलं ना आपण, फक्त गायींसाठी. मग हे मागितलं होतं का? हो, मग याच्यावर हे फ्री दिलं असेल तुम्हाला शेतात वापरायला? नसेल ते, मग त्याच्यासह पैसे घेतले ना त्यांनी. याच्या सहित घेतले आणि हे मागितलं नव्हतं तुम्ही असं? ते नव्हतं मागितलं. त्याची कॉस्टिंग काय आहे? 1000. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे पार्सल मागितलं होतं, पण याच्यासोबत परत त्यांना एक वेगळं पार्सल दिलं आहे हे पण, आणि याचं पण बिल टाकून दिलं आहे. पण हे गायींसाठी नाही आहे वाटतं ना? हे शेतीसाठी आहे ना? शेतीसाठी. मग हे चारा पिकाला वापरायला येईल? कुठल्या पिकाला? चारा पिकच नाही. हा, कुठल्या पिकाला चालेल असं? ठीक आहे. ओके.